नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण स्टँडर्ड 5ची मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर सेकंड टर्म एक्झामिनेशनची आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा पेपर महत्त्वाचा ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. स्टँडर्ड 5 सेमी मॅथमॅटिक्स क्वेश्चन नंबर 1 फिलिंग द ब्लँक 5 मार्क्स. बघा, या ठिकाणी 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्यांची उत्तरं पण या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 5 square net is also called a 4 is a square of बघा सर्व गाळलेल्या जागा. त्यानंतर बी भाग आहे, मॅच द पेअर्स, जोड्या लावा 5 गुणांसाठी. पहिल्याचं डी, दुसऱ्याचं ए, तिसऱ्याचं ई, चौथ्याचं सी आणि 5व्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, 10 गुणांसाठी आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण, दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत. 23.4 अधिक 87.9 दोघांची बेरीज करायची आहे आणि उत्तर येतं 111.3. पुढचं पाठ वजाबाकी करा. 25.74 वजा 13.42 उत्तर येतं 12.32. तिसरं उदाहरण, 1 ते 20 मधले आपल्याला प्राईम नंबर विचारलेले आहेत. ते येतात 2, 3, 5, 7, 11, 30 अँड 70. त्यानंतर क्वेश्चन 4, या पद्धतीने सॉल्व करा. सर्कल करायचं आहे प्राईम नंबरला. 37, 43, 53, 59 आणि 79. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन नंबर 3मध्ये 12 गुणांसाठी. बघा पहिलं उदाहरण, या पद्धतीने लिहा. त्यानंतर दुसरं उदाहरण, ₹22 सेंटीमीटर उत्तर आहे त्याचं. तिसरं उदाहरण, ₹308. चौथं उदाहरण, क्वेश्चन नंबर 4 8 गुणांसाठी. तक्ता दिलेला आहे.
शेवटचं उदाहरण 45 मिनिट्स. आन्सर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची सेकंड टर्म एक्झामिनेशनची क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व केलेली. आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.